सुप्रभात मित्रांनो, आज आहे आपला व्लॉगिंगचा दुसरा दिवस आणि सकाळी आम्ही किती वाजता आलो? 6:30 वाजता ना? 6:30. हां, 6:30 वाजता आलो आणि 6:30 वाजल्यापासून आता किती 7 वाजले असेल, 7 वाजेपर्यंत फक्त वॉकिंग करतो आहे. ह्याचं कारण असं आहे की कालच्या वर्कआउटमुळे ना पूर्ण हातपाय पूर्ण जाम झालेत. आज प्रॅक्टिस करायची कोणाची इच्छा तर नाही आहे आणि त्यामुळे आज एक मेंबर आला नाही आहे. जो काल बोलत होता ना जास्त, मला बोलत होता ना तोच आज आला नाहीये. तो आला नाही आज. तो आला तुम्हाला नाही. आम्ही दाखवतो नंतर कोण येतो. सोनू. आज फक्त आम्ही एक 2-4 राऊंड रनिंग करेल, त्याच्यानंतर नॉर्मल वर्कआउट करेन कारण की पूर्ण बॉडी लॉक आहे. कालचा एक मेंबर मायनस झाला, पण आज एक नवीन मेंबर ॲड झाला आहे. म्हणजे मेंबर जुनाच आहे, पण आज नवीन व्हिडिओमध्ये नवीन ॲड आहे. तर बघूया आज काय काय होतं आपल्याकडून. काल आमचा एक ट्रिपला जायचा पण प्लॅन चालू झाला आहे की कोकण कोस्टल राईड करायचा. आता तो सक्सेस होतो आहे का नाही होतो आहे काय माहीत नाही. सक्सेस करण्यासाठी आमच्यासोबत कोकणी माणूस आहे आणि तिथे 2 आहेत, एक बाबू आणि एक संकेत. तर पुढच्या महिन्यात जायचा प्लॅन आहे. तर पुढच्या महिन्यात आपण एप्रिलमध्ये वगैरे जाऊ शकतो ना? हा, एप्रिलमध्ये. हां, नाही, 26 एप्रिल नंतर. 26 एप्रिल नंतर. ओके 26 एप्रिल. जसं ज्यांचं टायमिंग मॅनेजमेंट होईल, जसं दिवस ॲडजस्ट होतील कामामधून प्रॅक्टिसमधून, त्यानुसार आम्ही नियोजन करू आणि त्याचा कमीत कमी 8 ते 10 व्हिडिओज बनतीलच. कारण की 4-5 दिवसाची ट्रिप होईल, ती चांगला एक्सपिरियन्स होईल. टाईम काढून सगळ्यांना जावं लागेल. वॉर्मअप चालू आहे कारण की रनिंगच्या अगोदर वॉर्मअप करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच्याने काय होतं, आपल्याला इंजुरी वगैरे काय होत नाही. जास्त काय नाही, एक 5-10 मिनटं जरी आपण वॉर्मअप केला वेगवेगळ्या टाईपचा, तर आपली कशी बॉडी जी लॉक असते ती ओपन होते. थोडंफार वॉर्मअप केल्यानंतर आम्ही रनिंग स्टार्ट करू. कारण की रनिंग आज स्किप करून चालणार नाही. आज जर स्किप केली तर उद्या पण जास्त इफेक्ट देणार. संकेत एकदा बोल ना, चलो ना गाईस. बोल बोल ना. मागं बघून बोल, ऍक्टिंग कर काहीतरी. आज किती पळायचं आहे? 10 राऊंड ना? हो. बघूया किती पळतोय आज. पहिल्या सुरुवातीचे 2-3 राऊंड स्लो, त्याच्यानंतर एक राऊंड कमीत कमी 1.5 मिनिटात व्हायला पाहिजे 400 मीटरचा, है ना? हो. पाच राऊंड झालेत रनिंगचे. कालपेक्षा थोडं कमी दम लागला आहे, पण पाय जाम असल्यामुळे जास्त खेचता नाही आलं. स्पीड रनिंग होत नाही. तुमचे जास्त असतं ना? हां हां, संकेतचे पण 5 झालेत, बाबूचे 6. ठीक आहे सर, ग्राउंडचे जुने प्लेयर आहेत ना, त्यामुळे 6 मारणार तर 60 मार, त्यांना काय नाही वाटणार. जुने खिलाडी आहेत. आता ह्याच्यानंतर काय करूया? काय ड्रिल काल केली ना? हां, आज नवीन एक्सरसाइज आहे आपल्या. तुम्हाला रोज नवीन नवीन बघायला भेटेल काय ना काय. आज बँड एक्सरसाइज आहे. बँड म्हणजे तो वाजवायचा बँड नाही का, तो वर्कआउटचा बँड. नाही तर बोले सकाळ सकाळ हे लोक ढोल वाजवतात काय. नाही, तुम्ही बघा आता बँड एक्सरसाइज कशी करतो आम्ही. त्याच्याने आपलं काय होतं, जी काय इंजुरी वगैरे असते ना ती रिकवर होते लवकर. हां, आणि मसलमध्ये स्ट्रेंथ येते चांगली, है ना? हां, लेग स्ट्रेंथ येते. 100 मीटर वगैरे ज्यांचं असते ना इव्हेंट, त्यांच्यासाठी बँड एक्सरसाइज खूप चांगली आहे. हां, संकेतला काहीतरी बोलायचं आहे. काय बोलतो संकेत? काय नाही बोलत. आज पहिला आहे ना दिवस व्लॉगमध्ये, त्यामुळे थोडं लाजणार यो. नंतर यो बोलका पोपट आहे, थांबवावं लागतं याला. तयारी चालू आहे बँड एक्सरसाइजची. पण तुला रिलीज वाटत घातल्यावर घालायला लागलाय. कसं घालायचं नाही?
हो गया ये हो गया फेमस हो गया ये. संकेत आहे ट्रेनर चालू आहे चालू आहे ना व्हिडिओ. चालू आहे. हे बरोबर आहे बरोबर का तुझं चुकलं असेल तुझं पाय हे होतं. संकेत काय ते नाव बाबू ह्याला नाव विसरायची घालतो आहे. चला कसं बापरे निघा तुम्ही का जास्त होईल नाही होते करूया. चल आता वरती घ्यायचं. हे थांब थांब वरती घ्यायचं. वरती घ्यायचं यांनी नाही जास्त होत इथं ते बघ कुठं फ्रेम मध्ये असेल. कसे तुझे फॅन्स आहेत ना भरपूर. फ्रेम मध्ये गुडघ्याच्या वर ना बरं इकडे आता कुठे आहे? का नाही दिसत आहे. व्हिडिओ चालू आहे म्हणून बघा काय चालू. होल्ड होते होल्ड 20 करा आता 20 करा होल्ड ना. चला रोज व्हिडिओ काढू. आता आपण असं करू शकतो समोर.
आमचे जरा पाय जाम असल्यामुळे नाही जमणार. किती 20च ना 20च घे बाबा. कसे करतात दाखव जरा. एक दाखव मला. जमते का बघू. किती करायचं? 20-30 सेकंद ना. ठीक आहे मी बी करतो ना. अश्विन तू नापास येतोयस का? थांब. अबे निघाला पायातला. मी नाही काढलं. चल असंच करतो. संकेत थांबलेला आहे. नाही 20 सेकंद होते झाले. हे निघाला मी नाही काढले. असं वाटत सटकत आहे. सटकल. बँड एक्सिडेंट झाल्यानंतर ना आम्ही आता गोळा फेकायला जाणार आहे. गोळा म्हणजे हा आहे. हा? तो एक पोलीस भरतीचा इव्हेंट आहे. तो करायला जातोय. दाखवतो तुम्हाला कसं असतं. कॅमेरा चालू केला की मित्र तोंड लपवतात. पण ह्यांना माहीत नाही नंतर काय होणार आहे. गोळा फेक करायला आलोय आणि बाबू गोळा टाकतोय आणि बाबूचा गोळा दाखवतो. आउट ऑफ आहे बाबू. हा आउट ऑफ आहे. हे जे अंतर आहे ना गोळ्याचं इथून ते इथपर्यंत असं हे 8.5 मीटरचं अंतर आहे. आणि हा जो संकेतच्या हातात जो गोळा आहे ना तो 7,250 ना 7,260 हां 7 किलो 260 ग्रॅम आहे. आता संकेतचा नंबर आहे. संकेत लांब राहा सगळ्यांनी. पळा लांब आहे. संकेतचा गोळा कुठे असतो बघा तुम्ही. आउट ऑफच्या पण म्हणजे आउटच्या पण बाहेर असतो. हा स्टँडिंग आहे. स्टँडिंग नाही जात एवढा. ए स्टेपिंगनी टाक संख्या. तू कशाला स्टँडिंग टाकतोय पण. हा स्टेपिंग टाक. जरची सवय लागते का. हा स्टँडिंगने टाकायचे. अच्छा संकेत पवार बघ गेला ना भाई. तुझा आउट ऑफच्या पुढे इथे आलाय. ही आउट ऑफची लाईन आहे आणि त्याचा पडला इथे. आता अश्विन टाकणार आहे. थोड्या वेळी टाकतो. ठीक आहे. अश्विन इंजर्ड आहे बघून वाटत नाही. हा चल संकेत दुसरा गोळा संकेत फेकत आहे आणि यो लाईनवर पडलाय. तरी पण आउट ऑफच आहे. किती मार्क आहेत रे गोळ्याला. हां 15 पैकी 15 आहेत. 9 मीटर नाही अंतर 8.5 मीटर आहे. मी आखलंय. हे जे समोर जे तुम्ही ग्राउंड बघताय ना हे ग्राउंड आहे ॲमेझॉनचं बोलणार तुम्ही. ॲमेझॉनचं नाही अजमेराचं ग्राउंड आहे. ॲमेझॉन काय आलंय. अजमेराचं ग्राउंड आहे. हे आयमॅक्स थिएटरच्या बाजूला जो फ्रीवे जातो ना तिथेच हे ग्राउंड आहे. जे कोणी माहुलगाव चेंबूर वाशीनाकामध्ये राहत असतील ना त्यांना हे ग्राउंड माहीत आहे. चांगलं ग्राउंड आहे मस्त. समोर ना टुर्नामेंट वगैरे आहेत आणि इथे फुटबॉल वगैरे. आता आम्ही एकदम आउटसाईडला आलो कोपऱ्यात पण ठीक आहे चालू आहे समोर. असं झूम नाही करत मी पण टुर्नामेंट चालू आहे. मोठा ग्राउंड आहे हा. हे टोटल राऊंड किती हा संख्या. हे ग्राउंड ह्या ग्राउंडचा टोटल राऊंड किती आहे. 560 ना 560 मीटरचं ग्राउंड आहे बोलतोय. असेल पण जास्त पण असेल रे. पूर्ण हवा हा इथपर्यंत बोलतोय मी. हे समोर जे आहे ना हे 550-60 ना. असे ना तू बघायचं आहे रे यांना. आउट ऑफ आहे बाबू. मस्त आउट ऑफ आहे. 15 पैकी 15.5. अश्विन कमान एक जा.
अश्विन तयार झालेला आहे खूप विनवण्या करून. जा ना, नंतर टाकणार एकच. ठीक आहे, चालेल. अशा तऱ्हेने आजचा वर्कआउट झालेला आहे आणि आम्ही घरी निघालो. तर उद्या पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. उद्या बघूया आम्ही काय काय करतोय. रायडर अश्विन पहिल्यांदा गाडी चालवतो, म्हणजे पहिल्यांदा म्हणजे संकेतची पहिल्यांदा गाडी चालवली. तसा तो रायडर आहे. आणि कोकण ट्रिप हां बस. चला, दिसताय ना तुम्ही, हे काय हे बघ. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, भेटूया उद्या. आता बघूया, जमलं तर उद्या पण बनवेल.